नमस्कार. इन्स्पायरिंग अतुल या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने इयत्ता 12वीचा निकाल घोषित केला. खरंच हा निकाल ऐकून खूप आनंद झाला. कारण आजकाल मुले आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर जे काही नवनवीन विक्रम नोंदवत आहेत ना, ते पाहून खरंच आश्चर्याचा धक्काच बसतो. तर महाराष्ट्राचा एकंदरीतच निकाल हा 93% लागला. म्हणजे मुले 12वीला चांगल्या मार्कांनी चांगले गुण मिळवून चांगल्या पद्धतीने पास झालेले आहेत. तर आता जी मुले पास झालेले आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. तर जे मुले पास झालेले आहेत त्यांना आता करिअरच्या वेगवेगळ्या वाटा दिसत आहेत. तर त्यांनी त्यांच्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, ते कोणकोणत्या विषयातून किंवा कोणकोणत्या फील्ड मधून आपलं करिअर करू शकतात याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर 12वी पास झाल्यानंतर कला, शास्त्र, वाणिज्य ही या 3 मुख्य शाखा असतात. कला शाखेची मुले, वाणिज्य शाखेची मुले आणि शास्त्र शाखेची मुले हे तिन्ही मुले आपापल्या शाखेतून पुढच्या करिअरच्या वाटा निवडत असतात. तर पुढे BA, BCom, BSc, त्याच पद्धतीने डॉक्टरकी आणि अभियांत्रिकीचं शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंगचं असे वेगवेगळे मार्ग आपणासाठी खुले असतात. पण विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कृतीच्या, स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळावर पुढच्या करिअरची दिशा ही ठरवायची असते. म्हणजे आपण स्वतःला मार्ग किती पडतायत, आपण कोणत्या विषयामध्ये चांगल्या पद्धतीने करिअर करू शकतो, ह्या सर्व गोष्टींचा पडताळा त्या विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि पुढे करिअरची वाट निवडावी. तर आपण स्वतंत्रपणे नक्की कोणतं करिअर निवडावं याच्या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चाही करणारच आहोत. पण 12वी मध्ये जी मुलं पास झालेली आहेत आणि जी मुलं उत्तीर्ण आणि जी मुले अनुत्तीर्ण झालेली आहेत त्यांनीही हिंमत न हारता पुढे एटीकेटी मधून फॉर्म भरून त्यांनी देखील आपले बॅकचे विषय काढावेत. आणि जी मुलं पास झालेली आहेत ना त्यांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आणि त्यांना पुढच्या त्यांच्या करिअरसाठी बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, याचा पुढचा व्हिडिओ जो असेल तो नक्की व्यक्तीच्या किंवा आता जी मुले आहेत ती मुलं वैचारिकदृष्ट्या भरकटतात, तर त्यांनी स्वतःचं करिअर कसं निवडावं, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करावं याच्या संदर्भात आपण याच्या पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. तर मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा. ओके.